ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 10वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. हा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन तुला मोरया, कृपा मजवरी करी दयाळा, ही पोथी पूर्णत्वाला जाऊ दे तुझ्या कृपेने. नको अडचण नको अडथळा येऊ देऊ नकोस या कार्याला, हीच विनवणी माझी तुझला करी कृपा मजवरती. बुद्धी देवता ती सरस्वती, पाठी माझ्या उभी जरी ती. तरी चालेन मी पुढती आशीर्वादे तिच्याच, तिने गीताचं तो मनावर, तरी लेखनी चाले भराभर. कल्पना सुस्ती सत्वर, शब्दांकित करावया. सद्गुरूचा हात पाठीवर, त्याचाच मला आधार. तेच सारे करविनार, निमित्त मात्र मी इथे. नारद विचारती नारायणासी, कोणता उपाय दुर्वास ऋषी. देते झाले मेधावतीसी, तेची आता सांगेबा. सूत म्हणते श्रोतेजन हो, आता एका पुढील भाग हो. या अधिक मास महात्म्याचा गोड हो. या नवीन अध्यायी दुर्वास म्हणती बाळे मेधावती, आता सांगतो गुज मोठी येत आहे पर्वणी गोमटी, परम आपल्या भाग्याने. आजपासून मास तिसरा येतो आहे अधिकाचा खरा. त्या मासाचा महिमा न्यारा आहे आगळा वेगळाची. या मासात तीर्थस्नान करता मनुजे ते पावन, भ्रूण हत्येचेही विमोचन होत असे हरिकृपे. बाळे वर्षात 12 मास, येती महत्व प्रत्येकास. देवदेवता प्रत्येकास पूज्य उपासनेसे. श्रावण कार्तिक मार्गशीर्ष, त्याहून महिमा याचा विशेष. हा उपासकांचे घाली पदरास, पुण्य अधिक पटीने. अनेक वर्षाचे गंगा स्नान, जे का देई पुण्य जाण, ते या अधिकासी जन एकाच स्नाने मिळीत असे. कुंभमेळ्याची साधून पर्वणी, गोदावरीचे स्नान करून. जेवढे पुण्य कोणी जोडीत असे पदरास, तेवढे पुण्य एका स्नानात हा मास घातला पदरात. ऐसा याचा महिमा श्रेष्ठ, पूजावा भक्ती भावाने. म्हणून तुला सांगतो बाळे, पुरतेल तुझे मनोरथ सगळे. जरी पदरी पुण्य जोडले, पूजून या मासास. मीही स्वतः यास पूजितो, व्रताचरण याचे करतो. मज पुरुषोत्तम तो रक्षितो, सदा सर्वदा संकटे. तुझा भाव या भाग्योदय, तूही धरी हरीचे पाय. अधिक मास उपासना उपाय आहे सर्व हितार्थ. या अधिक मासास लाभला आशीर्वाद तो आहे भला. पुरुषोत्तम मास नाम पावला आहे हा जगतात. तुझे हराया दैन्य दुःख, तुला मिळण्यास सकल सुख. अधिकाची उपासना सुरेख, भाग्यशाली ठरेल. इतके सांगूनही त्या कन्येस शांत राहिले मुनी दुर्वास. तेव्हा मेधावती तयास काय बोलती जाहली. ती म्हणे ऋषीवरा, तुमचे हे बोलणे मला न रुचे. महत्व इतर मासांचे अधिकामुळे कमी का. देवता तर सर्व समान, पूजकास देती देववरदान. जो जो जेवांचे ते देऊन सुखवितात भक्तांचे. काय श्रावणातली ती शिवभक्ती, भाद्रपदांती गणेश पूजती. अश्विनातील नवरात्री काय देईना फळ. हरीच एकटा काय दाता, समर्थ नाही तर अन्य देवता. काय देण्यास आपल्या भक्ता, जे का तयास अपेक्षित. हा भेदभाव नाही भला, तो वाईट हा चांगला. ना पटे माझ्या मनाला, की हाच श्रेष्ठ असे. अहो हा तर मास मलिन, यात नाही सूर्यसंक्रमण. निषिद्ध सर्व कार्या लागून, शास्त्रांनीच हा ठरवला. यालाच म्हणती धोंडा महिना, याची नाही कालगणना. श्रेष्ठत्व केसे यास कळेना, माझ्या मना ना पटे. हात जोडून ती मेधावती बोलती झाली दुर्वासाप्रती. मी आराधिते उमापती, केसा त्यास मी विसरू. हरिपूजीला हरास सोडून, तरी का मला मिळेल पुण्य. शिवभक्ती माझी सोडून, हरिभक्ती का जोडू. शिव माझा कैवल्यदाता, तो माझ्या पाठीस असता. मी का सांगा हरी आता, पूजावा या मासात. शिव असे तो कल्याणकारी, सर्व देवात श्रेष्ठ भारी. त्यासी आता करुणी दुरी, केसा हरी जोडावा. अनादर करीत मलमासाचा, करी बाला अवमान त्याचा. ती म्हणे श्रीहरी शिवाचा, काय न जाणे अधिकार. ते कोणी कन्येचे वचन, संतप्त झाले ऋषींचे मन. आपल्या शब्दाचाही मान, का नाहीने ठेवावा. लोक आपल्या शब्दास मानिती, आपली आज्ञा वंदे मानिती. इथे मात्र ही मेधावती आपल्या वचनास मानिन.
या गोष्टीचा राग ऋषींना आला परी ते आवर्ती म्हणा, कारण ही तर मित्रकन्या, वेळ नाही शिक्षेची. अज्ञानी तिचं समजूनी, बालमती नाही ज्ञान. प्रमाद घडे तिच्या हातून, अधिक मास हिनवणे. दुर्वास करते विचार मनात, ज्ञानी न जाणती याचे महत्व. ही तर बालिका मूढ दुःखीत, अधिक दुःखवणे नावरे. ऐसा विचार मनी करून, त्यांनी आपल्या रागास आवरून. तिला न शापिता शब्दानं, एका समज कशी दिली. ते म्हणती बाळे मेधावती, तुला केसी झाली दुर्बुद्धी. तू अवमानीला कमलापती, उचित नव्हे हे बाळे. भेद नाही हरिहरात, हे तू का शिकवावे मज परत. ज्येष्ठाच्या शब्दास मान देतात, हेही तुला ना कळे. तू मित्राची कन्या म्हणून, तुला न दिला शाप अजून. परी हे नाही उचित वर्तन, परिणाम याचा भोगशील. हितोपदेश मी तुला केला, तू मम शब्द अव्हेरीला. आता पुढील परिणामाला लागेल सामोरे जावया. तुच्छ मानिले अधिक मासाला, त्याचा मान नाही राखीला. अविश्वास तू प्रकट केला या अनुचित वर्तनी. असो आता जे होणार विधिलिखित, नाही टळणार. कोण काय त्यास करणार, दैवाधीन आपण गे. दैव देते कर्म नेते, आपले कर्म आपल्यास नडते. प्रारब्धाचे फासे उलटे पडतात अशा प्रकारे. आता माझ्या मनास शांती मिळावी म्हणून नारायण श्रमाप्रती. जातो निघून सवरगती, हेच वाटे उचित गे. करीत तुझला सावधान, इतकेच सांगतो आता जाण. पुढील जन्मी तुझला गुण, दुःख लागेल भोगावे. ऐसे सांगून तिज प्रती, दुर्वास निघून सत्वरगती. गेले कन्या मेधावती, झाले दुःखित मनोमनी. अपराधाची जाणीव मनाला, जेव्हा झाली मेधावतीला. ती म्हणे क्षमा याचना, गेली मागयाची राहुनी. आता पुढील संकटात कोण तारील धाव घेऊन, ऐसा मनी विचार करून, आठवती झाले शिवचरण. ब्रहण नारद पुराणीचा, दुर्वास वचनानादराचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 10वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आता आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. मेधावतीकडून अधिकाचा अनादर. त्या विप्रकन्येच्या हितासाठी दुर्वासाने तिला काय मार्गदर्शन केले ते ऐकण्यास नारद उत्सुक होते. तेव्हा यामागील कथा निवेदनाचा आधार देत नारायण ऋषी हे नारदांना सांगू लागले की आपल्या मित्राच्या मुलीचे हित करण्यासाठी दुर्वास तिला सांगू लागले की बाळे मेधावती, अगं तुझं भाग्य मोठं थोर आहे. आता लवकरच ज्या महिन्यातील व्रत वैकल्ये ही सामान्य जीवास जास्तीत जास्त पुण्य पदरी बांधून देतात, ज्या महिन्यातील ईश्वरी उपासना ही शीघ्र फलदायी होते, असा महान पुण्यकारक असा अधिक मास लवकर येत आहे. ती सर्वसामान्य जीवांना एक सुंदर अशी भरपूर पुण्य पदरी जोडण्याची, त्याच्या मनोकामना पूर्ण करून घेण्याची संधी आहे. तेव्हा तू पण त्याच अधिक मासाची उपासना करावीस असे मला वाटते, असे सांगून दुर्वास हे काही वेळासाठी शांत राहिले. तेव्हा कसलासा विचार करून ते मेधावती त्यांना म्हणाले की ऋषीवर, तुम्ही जे म्हणता की हा अधिक मास अधिक पुण्यदायी आहे, हे माझ्या मनाला पटत नाही, रुचत नाही. कारण इतर महिन्यांतील देवदेवतांचे व्रताचरण हे आपल्याला पुण्यपदरी देतेच की. त्या देवताही आपल्या उपासकांची इच्छा पूर्ण करतातच की. मग असं असताना या धोंड्याच्या अधिकाच्या महिन्यालाच इतके महत्त्व ते का आणि कशासाठी? पुढे तर ती असेही म्हणाले की मुनीवर, अहो हा अधिक मास म्हणजेच मलमास होईना. त्या महिन्यात त्यात साधे सूर्य संक्रमणही होत नाही. शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली नाही. त्याला कोणी स्वामी नाही, म्हणून तर त्यास मंगल कार्यास निषिद्ध ठरवलेला आहे ना. मग तो एकदम श्रेष्ठ आणि पूजनीय कसा काय झाला? आणि दुसरे असे की जर मी शिवोपासक आहे तर मी त्या हरास सोडायचे आणि हरीस भजायचे ते का आणि कशासाठी? तेव्हा मेधावतीचे ते बोलणे ऐकून खरं तर दुर्वासांना ती आपल्या सल्ल्याचा अनादर करत आहे म्हणून राग आला. त्यांना क्षणभर तिला एखादा भयंकर शाप द्यावा असेही वाटत होते. पण एकतर ती त्यांच्या मित्राची कन्या होती, त्यातून निराधार, मुळातच दुःखी गोष्टी, त्यात तिला आणखी दुःख करणे बरे वाटेना. पण तिला तिच्या त्या अनुचित वर्तनाची जाणीव करून देण्यासाठी दुर्वासांनी तिला इतके मात्र सांगितले की बाळे, तुझ्या या त्या पुरुषोत्तमाचा अनादर केल्याचे परिणाम
तुला भविष्यात नक्कीच भोगावे लागतील, असे तिला सांगून ते तातडीने तिथून निघून गेले. ते निघून गेल्यावर मेधावतीला जाणीव झाली की निदान आपण त्यांची क्षमा तरी मागायला हवी होती. इथे बृहन नारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याचा दुर्वास वचनाचा अनादर हा 10वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल आणि पुढील अध्याय ऐकायचे असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.